आणि यानंतर एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक बारामती हॉस्टेलमधून रवाना झालेले आहेत। पोलीस संरक्षण, पोलीस ताफा काहीही न घेता एकटे अजित पवार हे अचानक रवाना झालेले आहेत। अजित पवार नेमके कुठे गेले असा प्रश्न यामुळे उपस्थित झालाय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा ही विस्कटलेली असताना अजित पवार हे अचानक बारामती हॉस्टेलमधून एकटेच बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे ते नेमके कुठे गेलेले आहेत असा सवाल आता उपस्थित होतोय। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवानी, अजित पवार हे बारामतीमधून रवाना झाल्याचं कळतंय, पण नेमकं कुठे गेलेले आहेत, काय अपडेट्स मिळतात? अजित पवार बारामतीतून नाही तर पुण्यात असलेल्या बारामती हॉस्टेलमध्ये सकाळी 7 वाजता पोहोचले होते आणि आज दिवसभर देखील बैठकांचा धडाका होता। कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, आल्या तर त्या कशा येणार, जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल याबाबत मागच्या 3 ते 4 दिवसांपासून सतत चर्चा सुरू आहे। आणि या चर्चा सुरू असतानाच काल अजित पवारांची आणि सुप्रिया सुळेंची म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींची जी युती होती ती काही प्रमाणात फिसकटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। जागेसंदर्भात काय माहिती होते त्याबाबतची माहिती घेऊन दोघांची युती आहे ती फिसकटल्याचं बघायला मिळालं होतं। मात्र आता अजित पवार प्लॅन बी ठरवण्यासाठी तयार आहेत का किंवा तसा प्लॅन करतायत का असं सगळं सुरू असतानाच अजित पवार आज सकाळी काही वेळापूर्वी बारामती हॉस्टेलमधून थेट कॅन्वॉय घेतला नाही, त्यांनी पोलिसांनाही सांगितलं नाही आणि आम्ही आत असतानाच अजित पवार अचानक एकटेच निघून गेले आहेत। ते कुठे गेले असावे, प्लॅन बी तयार करायला गेले असावे का किंवा प्लॅन बी त्यांचा काय असू शकतो यावर आता प्रश्नचिन्ह आहे। आकांक्षा, अगदी खरं तर शिवानी, बैठकांचा हा सिलसिला सुरू आहे। राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी हा एकत्र येणार अशी चर्चा होती, मात्र ही काहीशी चर्चा आता फिसकटल्याचं दिसतंय। त्यामुळे हा बी प्लॅन अजित पवारांकडून केला जाऊ शकतोय। मला ऐकू आलं नाही शिवानी, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? आवाज पोहोचतोय। खरं तर दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्र येणार अशी चर्चा होती, परंतु या चर्चा काहीशा कारणानं फिसकटल्याचं कळतंय आणि त्यामुळे अजित पवार या बी प्लॅनची चाचपणी करतायत। अर्थातच, कारण दोन्ही राष्ट्रवादी जेव्हा एकत्र लढणार आहेत तेव्हा घड्याळीच्या चिन्हावर लढावं असं अजित पवारांची इच्छा आहे। मात्र सुप्रिया सुळेंचा त्याला काहीसा नकार असताना दिसतात। म्हणजे तुतारी हे चिन्ह आहे, ते चिन्ह या निवडणुकीतूनच नष्ट होऊ नये अशी सुप्रिया सुळेंची इच्छा आहे। त्यामुळे सुप्रिया सुळेंनी अजित पवारांकडे प्रस्ताव ठेवलाय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असेल तर आमचे उमेदवार आमच्या चिन्हावर म्हणजे तुतारीच्या चिन्हावर लढतील आणि तुमचे उमेदवार अजित पवारांचे उमेदवार आहे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढतील। पण हे सगळी चर्चा सुरू असतानाच काहीच दबक्या आवाजात अशी चर्चा होती की राष्ट्रवादीच्याच म्हणजे घड्याळीच्याच चिन्हावर आपण लढलं पाहिजे आणि त्यामुळे प्लॅन बी ठरतायत का, दोघांची युती फिसकटतायत का, हे सगळेच प्रश्न आहेत। बरोबर आहे। त्यामुळे आता यानंतर नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद शिवानी या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।